टक्के नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, हे हार मान्य करतात खाजगी नेते. परंतु आता जनतेला दाखवावं लागतं. कारण समजा जर ते मत चोरी नाही बोलले, त्यांना त्यांचे कार्यकर्ते ते कशाच्या आधारावर टिकून ठेवतील. कारण आता तर जनता महायुतीच्या मागे उभी आहे आणि काँग्रेसमध्ये शरद पवार तिकडे, उद्धव ठाकरेकडे कुणी राहायला तयार नाही. काँग्रेसमध्ये फक्त मत केली आहे आणि त्यामुळं आपला पक्ष टिकवण्याकरता, आपले कार्यकर्ते टिकवण्याकरता आणि नेतृत्व टिकवण्याकरता धडपड चालू आहे. शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देणारा पहिलं सरकार. यापूर्वी नाना पटोलेची, विजय वडेट्टीवारची दाखवून द्यावं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून 32,000 कोटी रुपये कधीतरी एखाद्या पॅकेजमध्ये मिळाले. फार मोठं नुकसान झालं. आम्ही हे नाही दावा करत की सर्व शेतकऱ्यांच्या भरपाई करू शकतो, पण ज्या पद्धतीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारजी तयार केलं आहे, ते पॅकेज आधार देणार. किमान रबीची पिकं शेतकऱ्याला घेता येईल एवढी तरी शेतकऱ्याची क्षमता तयार झाली पाहिजे, यावर पॅकेज तयार केलं आहे. म्हणून मला विश्वास आहे की या पॅकेजने किमान रबीचं पीक घेऊन पुढचा संसार चालेल, पुढचं वर्ष चालेल, अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीस सरकारने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी एक या देशातली प्रमुख त्या ठिकाणी संस्था आहे. आणि जो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे, त्या विचारावर आज संपूर्ण भारतामध्ये एक नवी प्रेरणा, राष्ट्र निर्माणाची प्रेरणा आहे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा जो संकल्प केला आहे, जे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प, जे राष्ट्र निर्माण कार्यकर्ता, राष्ट्रकार्यकर्ता जे संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो, त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे, हे खरं मूर्खच लोक आहेत. ज्यांना केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित, राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करतात, असं पत्र येतात, ते राष्ट्रविरोधी लोक असं समजतात. कशाला विचार करतात? दीपावलीच्या दिवशी तुमची दीपावली खराब करू नका, माझी खराब करू नका. आज दीपावलीचा दिवस आहे, भाऊबीजचा दिवस आहे, परवा दिवस आहे, त्यांना दिवसभर तेच काम आहे झोपून उठल्यावर. त्यामुळे फार काही तिथं जाऊ नका, फार सिरियस तुम्ही घेऊ नका, फार नाराज तुम्ही राहू नका. आजची दीपावली चांगली करा, काही नाही. दिवसभराची सांगेल, दिवसभराचे दीपावलीचे फटाके फोडायचे असतात, कोणते फटाके फोडतात. आम्हाला विकास करा. विकासाच्या राजकारणामध्ये भंडारा जिल्ह्याला पुढे नाही.